नमोभाग्य आर्ट्समध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सणानुसार पारंपरिक पदार्थ। तर आजचा सण आहे होळी पौर्णिमा आणि पारंपरिक पदार्थ वेळवणी किंवा कटाची आमटी। आज आहे होळी आणि होळीच्या निमित्ताने आम्ही करत आहोत कटाची आमटी, ज्याला आम्ही कोकणामध्ये वेळवणी म्हणून म्हणतो। त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ग आई? साहित्य कांदा, लसूण, कैरीची कापं काढलेली, लसूण, कांदा, कैरीची काप। आणि आता इथे भांड ठेवलेलं आहे, तेल घातलं आहे आणि आता आई करते वेळवणी। जिरं, राई, हिंग, फोडणी। लसूण, कांदा, कांदा तरसलाय, त्याच्यावरती हळद, मसाला, ज्याला आपण तिखट हवा असेल तसा घ्यायचा, कमी तिखट असेल तर कमी, आपल्या आवडीप्रमाणे। आणि हा गरम मसाला, शक्यतो पोळ्या गोड असतात, जरा तिखटच असलेला चांगला। म्हणजे गोड पुरणाच्या पोळी बरोबर हे आंबट गोड तिखट असं वेळवणी। पुरणातली डाळ हे टाकलेलं आहे, पाणी, डाळीचं पुरणासाठी डाळ शिजवली होती ना, त्यातली थोडीशी डाळ आहे आणि ते त्याच्यातलं पाणी त्याच्यातलं, आणि नंतर पुरण टाकायचं थोडस, आपल्याला जसं आवडेल तसं, आवडीप्रमाणे। अच्छा, पण मग त्याच्यात गुळ पण होता ना आता पाण्यात? आता गुळ टाकायची गरज नाही। ओके, मग जर नसेल तर गुळ टाकायला। त्याची पेस्ट आहे, खोबरं, मन असेल तर चिंच, कोकम टाकलं तरी चालतं। या सीझनला आंबा असतो ना, आणि आम्हाला यावेळेला मिळाला होता कैऱ्या, म्हणून शक्य झालं, नाहीतर मी चिंच टाकते, थोडीशी चिंच, जर कैरी नसेल तर टाकायची। चिंच की कैरी किंवा कोकम कशासाठी, तर आंबट गोड झालं पाहिजे, ते आंबट गोड तिखट त्या तिन्ही चवी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत। ओके, हे सगळं शिजलेलंच असतं, डाळ पण शिजलेली असते, त्याचं पुरण पण, आणि खोबरं ते काय शिजायला घेणार, एक उकळ आली की मीठ टाकायचं की झालं। पण मग वेगळं आता बारीक केलेलं पुरण पण टाकायला लागतं? थोडंसं टाकायचं। मग ते आपण कधी टाकणार? नंतर केलं नाही ना, बारीक केल्यावर। मग ते टाकून परत एक उकळ काढायची। मग ते पुरण केवढं टाकायला लागतं? थोडस, ओके, एवढूसा गोळा टाकायचा। ठीक आहे, आता काय करायचं? आता हे पुरण बारीक केलेलं आहे ते आता टाकते, मगाशी नव्हतं बारीक केलेलं। ओके, टाकले, आता एक उकळी येते त्याच्यात। ओके, अशा प्रकारे एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून ही छान वेळवणी सर्व करायचं आहे। तर होळी शिमगा हा कोकणवासियांचा अगदी जिव्हाळ्याचा सण। होळी म्हटली की पुरणाची पोळी आलीच, आणि त्याबरोबर वेळवणी सुद्धा हवंच। गोड पोळी बरोबर हे आंबट गोड तिखट असं वेळवणी खूप सुंदर लागतं। तर सणानुसार बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांची रेसिपी जतन करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न खास तुमच्यासाठी।